वस्तीचा प्रकल्प आहे. मला असं वाटलं होतं की ठीक आहे, राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात, विचारधारा वेगळी असते, पण विधायक कामं काही वेगळी असतात. हे विधायक काम असतं आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी प्रधानमंत्री 4 शब्द जर चांगले बोलले असते, त्यांना प्रोत्साहित केलं असतं, तर ते शोभून दिसलं असतं. पण प्रत्येक ठिकाणी मग हे डाव्या कम्युनिस्टांचे आहेत का उजव्या कम्युनिस्टांचे आहेत का आणखीन कोणतेही आहेत, असं जर कुणी मनात ठेवलं तर विधायक काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची जी भूमिका हवी आहे तर ती या ठिकाणी बघायला मिळत नाही आणि ही काही गोष्ट चांगली झाली नाही. याच्याशिवाय एक गोष्ट चांगली झाली, हजारो लोक त्या ठिकाणी आले. साहजिकच आहे की समजा किती घरं, 10,000 का 20, 15,000 घरं, एका घराचे 3 लोक जरी आले, कारण घर हा आयुष्याचा ठेवा आहे, त्यामुळे 3 किंवा 4 लोक झाले तरी 50,000-60,000 लोक हे त्याचे कमी होतं. आणि त्यामुळे एवढे लोक जमले याचा अर्थ आमची लोकप्रियता आहे असं समजून जर कुणी भूमिका घेतली त्याची कितपत योग्य याचा विचार त्यांनीच करावा. आणखी एक तिथे बातमी मला वाचायला मिळाली की प्रधानमंत्री फार भावनाच झाले. ठीक आहे, हा व्यक्तिगत त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा निवारा मिळाला असता तर आनंद झाला असता असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसतं. पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही. एका बाजूला निवारा तो देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ते याचा विचाराची आवश्यकता होती. आणि दुसऱ्या बाजूनं आज या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या समोर विशेषतः तरुणाई जी आहे त्यांच्यात असलेली बेकारी, सामान्य माणसाच्या कुटुंब चालवायला त्रास होणारी महागाई, या 2 प्रश्नाच्या संबंधी कुठेतरी ओझाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं. पण ते प्रश्न न मांडता, त्याच्यावर भाष्य न करता भावना होण्याची भूमिका हा मूळ प्रश्नांच्या करून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते. तर ठीक आहे. आणि तिसरा मुद्दा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा जो जाणून गेला असं वाटतं. मुख्यमंत्री होते नाही तर या दोघांच्या सह सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न आहेत. विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथं अधिक लक्ष द्यायची गरज आहे. आता आमचे काही सहकारी इथं बसलेत की आज ते IT या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. मला असं दिसतंय कदाचित एखाद्या महिन्यात किंवा 1.5 महिन्यात एक IT संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्यांनी पूर्ण केले आहेत. एक चांगली कंपनी इथे यायची मला शक्यता दिसते. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाळची औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, आज इथल्या जुन्या काळाच्या ज्या मिल होत्या त्या सगळ्या आता बंद झालेल्या आहे. नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी 40-50 हजार तरुण सोलापुरातून त्या ठिकाणी कामाला येतात. एवढा मोठा प्रमाणात नाही सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतं आहे. मला असं वाटतं की त्या औद्योगिकरणाच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इथं औद्योगिकरणाला त्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे, कष्ट करणारे कामगार लागतात. इथं कामगारांची संख्या प्रचंड आहे, त्याची काही कमतरता नाही.